अजित पवार जेव्हापासून फडणवीस आणि शिंदेंसोबत सत्तेत सामील झाले तेव्हापासूनच पवार कुटुंबात फूट पडली आहे आणि आज अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनीच थेट हल्ला चढवला। श्रीनिवास पवार अजितदादांच्या विरोधात का गेले, त्यांच्यावर नेमकी काय टीका केली पाहूया। रविवारी बारामतीतल्या काटेवाडीत श्रीनिवास पवारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला। हा संवाद साधताना ते चक्क अजितदादांच्या विरोधात बोलत होते। खरं तर अजित पवारांच्या चांगल्या वाईट काळात श्रीनिवास पवार त्यांच्या कायम सोबत राहिले, पण काटेवाडीतल्या कालच्या सभेत श्रीनिवास पवार जे काही बोलत होते ते ऐकून गावकऱ्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं। पण आपण असं का बोलतोय हे श्रीनिवास पवारांनी स्पष्टच केलं। मी नेहमी त्याला साथ दिली, भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली। दादांची माझी चर्चा झाली त्यावेळेस मी त्याला म्हटलं, आमदारकीला तू आहेस तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे, कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। माझे मित्रही मला म्हणाले की इथून पुढे दादांची वर्ष आहेत, साहेबांचं काही नाही। हा विचारच मला वेदना देऊन गेला। अशा शब्दात श्रीनिवास पवारांनी आपली खदखद व्यक्त केली। आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं। जे काही ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत। आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा, हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही। मी जरा वेगळा माणूस आहे, मी काय राजकारणी नाहीये। मला जे पटत नाही ते मी करत नाही। म्हणजे आपण बघा, औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, त्याची काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते। ती एक्सपायरी झाली समजायचं आणि पुढे चालत राहिलं। ज्या साहेबांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, 25 वर्ष मंत्री केलं, तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं। असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो। काकांनी काहीच दिलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे। आजवर भावाचं ऐकलं पण त्यांचा आता निर्णय पटलेला नाही असं म्हणत श्रीनिवास पवारांनी अजितदादांवरची नाराजी व्यक्त केली। आगामी निवडणुकीत श्रीनिवास पवार शरद पवारांनाच पाठिंबा देणार हे स्पष्ट आहे, त्यामुळे अजितदादांच्या अडचणी वाढणार आहेत। काही दिवसांपूर्वी पुतण्या युगेंद्र यांनीही काकांचा हात सोडून आजोबांना पाठिंबा दिला होता। आता सख्खा भाऊच विरोधात गेल्यानं बारामतीत अजित पवारांना मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहे। येत्या लोकसभेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध बहीण सुप्रिया सुळे अशी लढत अपेक्षित आहे, त्यामुळे या लढाईत बारामतीकर कुणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।